कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. गिरीश जोशी सर, माउथ ऑर्गन एक्सपर्ट यांची आपण काही गाणी ऐकण्यासाठी या गार्डनमध्ये आलो आहोत. गिरीश सर नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. माउथ ऑर्गन याच्यावरती आत्ता कोणती धून तुम्ही ऐकवणार आहात? ऐ दिल मुश्किल फ्रॉम CID. CID फिल्ममधलं. अरे वा, म्हणजे कॉमेडियन जॉनी वॉकरवरती चित्रित झालेलं गीत. एक्झॅक्टली. क्या बात आहे. काय हरकत नाही, माझ्या ऑडियन्ससाठी खास तुमच्या माउथ ऑर्गनमधून ही धून ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. प्लीज स्टार्ट. क्या बात आहे, क्या बात आहे. जॉनी वॉकर यांना मनपूर्वक मी तर नमन करतो. कारण अतिशय साधं आयुष्य जगताना एका नोकरीत होते ते आणि त्यांना कोणीतरी पाहिलं आणि बॉलिवूडमध्ये त्यांची एंट्री झाली. आनंद चित्रपट घ्या किंवा हा CID घ्या किंवा त्यांचा कोणताही चित्रपट घ्या, कोणतीही त्यांच्यावर चित्रित केलेली गाणी घ्या, आजही आपण त्या गोष्टींमध्ये अगदी रमून जातो ना. खरं आहे. आणि तुम्हालाही हे जॉनी वॉकरचं गीत कधीपासून तुम्ही हे गीत माउथ ऑर्गनवर सादर करताय साधारण? हे तर मी 2 वर्षापूर्वी शिकलो. अरे वा. कारण याच्यामध्ये एक विशेष गोष्ट ही आहे की आम्ही ज्याला अँथम म्हणतो, हां माउथ ऑर्गनची अँथम, हां. हे गार्डनची आता माउथ ऑर्गनची अँथमच आहे. ओके ओके. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं एक ठराविक गाणं असतं फेमस झालेलं. ज्या पद्धतीने गिटार म्हणलं की कर्जमधलं गिटारचं हां. पीस आठवतो आपल्याला, तसं हे तुम्हाला म्हणायचं की माउथ ऑर्गनचं हे एक स्पेशल गीत आहे. Yes. वा, क्या बात आहे. चला, आज तुमच्यामुळं मला ही एक नवीन गोष्ट समजली. थँक्यू फॉर दॅट. गिरीश सर, हा आपला प्रवास माउथ ऑर्गनवरच्या गाण्यांचा हा असाच चालू राहील. तुम्ही आम्हाला आनंद वाटताय, माझ्या चॅनलवरच्या ऑडियन्सलासुद्धा आनंद मिळतो आहे. माउथ ऑर्गन असे वाजवणारे तसं पाहिलं तर मला तर वाटतं की खूप कमी लोक आहेत. 140 करोडमध्ये 1000 जरी निघाले भारत देशात तरी मी म्हणेन खूप झाले. त्यामुळं दिस इज अ युनिक आर्ट ॲज फार ॲज एनी आर्ट इज कन्सर्न. दॅट टू वेन स्टेज आर्ट याच्याबाबत आपण जेव्हा बोलतो तेव्हा परफॉर्मर म्हणून जर आपण पाहतो तर वायोलिन वादक, माउथ ऑर्गन वादक, सितार वादक किंवा वीणा वाजवणारे हे जे असतात, जे तुम्हाला कधीही दिसत पण नाही आहेत जेव्हा तुम्ही म्युझिक ऐकता एखादं, पण त्या मंचावरती 25-25, 30-30 लोकांचा संच घेऊन शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल या लोकांनी म्युझिशियन म्हणून नाव कमवलं आहे. बरोबर. त्या प्रत्येक घटकाचं ह्याच्यामध्ये योगदान असतं. त्यामुळं तुमच्या या कलेला तहे दिल से सलाम करता है ये प्रवी. फिर मिलेंगे नेक्स्ट एपिसोड में और कुछ गीतों के साथ. मिलते रहेंगे गिरीश जोशी सर जी को और सुनते रहेंगे माउथ ऑर्गन. थँक्यू.